नमस्कार. किड्स फन आदित्य अधिराजमध्ये स्वागत आहे. तर आदित्य अधिराजचे आजी आजोबा आलेले आहेत आणि त्यांना घेऊन कोणत्या तरी धार्मिक ठिकाणी जाऊन यावे असे मनात आले आणि मग निघालो देवीच्या दर्शनासाठी. तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता अर्थात तुळजापूरची तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. तर तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात, तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस पहिला मान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीच्या मुख्य दरवाजापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे आणि येथे श्री सिद्धिविनायक गणपतीचा अभिषेक चालू आहे. येथे नवरात्र दरम्यान मोठा उत्सव असतो आणि भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. इतर काळात ही भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी येथे दिसून येते. येथील भक्तांची गर्दी पाहून तुम्हाला कळूनच येईल की या ठिकाणी 12ही महिने भक्तांची गर्दी देवीच्या दर्शनासाठी असते. तर मंदिरामध्ये प्रवेश करताच भाविकांची गर्दी खूप होती, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेण्याचे ठरवले. प्रत्यक्ष दर्शनासाठी खूप वेळ लागणारा असल्यामुळे आणि मुलांची तेवढा वेळ दर्शनासाठी रांगेत उभं राहण्याची मानसिकता नव्हती, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेण्याचे ठरवले. आणि मुखदर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आम्ही आलो, गाभाऱ्यातून बाहेर आलो. त्यानंतर बाहेरच्या आवारामध्ये CCTVमध्ये लाईव्ह दर्शन होते. तेथील त्या लाईव्ह दर्शनाच्या CCTVमध्ये देवीला पाहिले. तेथेच आम्ही देवीचे सुद्धा तेथे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यातील देवीचे दर्शनानंतर मंदिराच्या बाहेरील आवारातील इतर देवांचेही दर्शन घेतले. येथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरेही, त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, श्री नरसिंह मंदिर, यमाई मंदिर, जेजुरी खंडोबा ही मंदिरे लक्ष वेधून घेतात. आणि घरून पीठमीठ आणले होते. या पीठमिठाने येथील मातंगी आईच्या मंदिरामध्ये आम्ही परड्या भरल्या. या मंदिराच्या बाहेरील आवारातील यमाई देवीचे स्थान जागृत मानले जाते. मंदिराच्या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मडविलेला असून त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. येथे श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळ्या पाषाणाची मूर्ती दिसून येते. 3 फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे. नवरात्राच्या काळात येथे मोठा उत्सव असतो आणि देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करतात.
देवीच्या पूजाविधीमध्ये पंचामृत अभिषेक असतो। या पूजेमध्ये देवीच्या चरणावर केळी, मध, लिंबू, साखर आणि दह्याने अभिषेक केला जातो। यामध्ये देवीची ओटी भरली जाते आणि कापूर आरती केली जाते। मंदिराच्या बाहेरील आवारात थोडा वेळ शांत बसलो आणि परतीच्या घराच्या वाटेकडे निघालो। तर आजी आजोबांना घेऊन आज तुळजाभवानीचे दर्शन घेतले। तर तुळजापूरच्या मंदिराशी संबंधित थोडी माहिती या व्हिडिओतून तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।